गाईज आपण आज बनवूया कोळंबी मसाला। त्यासाठी आपण थोडंसं तेल घेतलं आहे, तेलामध्ये लसूण, कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे। त्यानंतर त्यावर थोडंसं मीठ टाकलेलं आहे का तर ते चांगलं मॅश व्हावं म्हणून आपण त्यामध्ये मीठ टाकतो। ते थोडं हलकं ब्राऊन होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे आणि शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये लाल चटणी टाकायची, जशी की तुम्ही जी बनवणार ती। मी लसूण चटणी बनवलेली ऑलरेडी माझ्या घरी म्हणून मी तीच टाकते, कारण त्यानंतर मला याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं गरज नाही। मग हळद टाकूया, कोरिंडर पावडर आणि मसाला। आता मी इथे आगरी मसाला घेतलेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या। नंतर ते थोडंसं भाजायचं आहे, चांगलं भाजेपर्यंत ते परतायचं आहे। असं परतलं की चांगलं ते परतलं की मग त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं पाणी, पण हे पूर्ण पहिला परतून घ्यायचं आहे। ओके गाईज, आणि आता हे बघा असं मस्तपैकी असं शिजून द्यायचं आहे त्याला। त्याच्यानंतर आपण कोळंबी धुतलेली आहे, मस्तपैकी कोळंबी आता आपण भाज्यामध्ये टाकून घेऊया आणि ती पण मॅश मस्त होऊ द्यायची। त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, मग नंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा गिलास। आता मी पाव किलो घेतलेली आहे त्यानुसार मी पाणी टाकलेलं, झाकण ठेवायचं। नंतर बघायचं ती शिजली की नाही। आता मस्तपैकी शिजलेली आहे, तरी पण मी 2 मिनिटं ठेवलेली आहे ही अजून व्हायला। आणि मग आता मी गॅस बंद करून घेतला आणि वाढून घेतलं। वाफा एवढ्या निघत होत्या, एवढं छान लागत होतं, म्हटलं चला तर टेस्ट करून बघूया। वा